नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कथेबद्दल बोलणार आहोत. जातक कथा. ही एक जुनी बौद्ध कथा आहे, जी एका विचित्र पक्षाबद्दल आहे. पण या गोष्टीतून आपल्याला माणसाच्या स्वभावाबद्दल काहीतरी खूप खोलवरचं कळतं. तर ही गोष्ट सुरू होते एका भिक्षूपासून. पण ऐका, हा काही साधासुधा भिक्षू नव्हता. तो इतका जास्त काळजी घ्यायचा ना प्रत्येक गोष्टीची, की त्याची ही सवय सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. आता त्याचा हा चिकित्सक स्वभाव नेमका होता कसा? तर असं बघा, जेवण हवं पण ते अगदी योग्य तापमानाचं. जास्त गरम नको, थंड तर अजिबात नको. भात तो पण अगदी परफेक्ट शिजलेला हवा आणि ऊन वाऱ्याची तर त्याला इतकी भीती वाटायची की तो सहसा बाहेरच पडत नसे. थोडक्यात काय, तर स्वतःच्या आरामाची आणि तब्येतीची काळजी घेण्यामध्ये त्याचा कोणी हात धरू शकत नव्हतं. मग काय झालं, इतर भिक्षूंनी ही गोष्ट बुद्धांपर्यंत पोचवली. आता बुद्धांनी काय केलं असेल? त्यांनी त्या भिक्षूला थेट उपदेश वगैरे काही नाही केला. उलट त्यांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हणजे बघा, शिकवण्याचा किती वेगळा आणि प्रभावी मार्ग आहे हा. धडा थेट नाही, तर एका गोष्टीत लपवून दिलेला. आणि बुद्धांनी जी गोष्ट सांगितली ना, ती होती एक जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय? तर या बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या गोष्टी आहेत. पण या कथा फक्त मनोरंजनासाठी नाहीत, अजिबात नाही. यांचा खरा उद्देश असतो एखादं मोठं सत्य सांगणं किंवा एखादा महत्त्वाचा नैतिक धडा शिकवणं. या कथांची जी रचना आहे ना, ती खूपच इंटरेस्टिंग असते. बघा कसं, सगळ्यात आधी वर्तमानातली एखादी समस्या समोर येते. जसं की आपल्या या भिक्षूची अति काळजी घेण्याची सवय. मग त्या समस्येशी संबंधित भूतकाळातली एक गोष्ट सांगितली जाते. आणि मग शेवटी या भूतकाळाला आणि वर्तमानाला एकत्र जोडून त्यातून एक जबरदस्त धडा दिला जातो. चला, तर मग आपण थेट त्या जुन्या काळात जाऊया. बुद्धांनी गोष्ट सांगितली एका पारध्याची आणि एका विलक्षण म्हणजे खूपच हुशार पक्षाची. गोष्ट अशी आहे की एका जंगलात हा हुशार पक्षी होता आणि एक शिकारी त्याला पकडण्यासाठी अगदी जीवाचं रान करत होता. या दोघांमध्ये जणू एक सामनाच सुरू होता. पारध्याचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. त्याला त्या जुन्या अनुभवी पक्षाला कसेही करून आपल्या जाळ्यात अडकवायचं होतं. पण दुसरीकडे तो पक्षी, तो कमालीचा चतुर होता. त्याचं एकच लक्ष होतं, या शिकाऱ्याच्या प्रत्येक चालीला मात देऊन स्वतःला वाचवणं. आता तो पारधी पण काही कमी हुशार नव्हता हां. त्याने काय केलं, स्वतःला झाडांच्या फांद्या, पानांमध्ये असं काही लपवलं की पक्षाला पत्ता पण लागू नये. त्याने पुन्हा पुन्हा आपला सापळा लावला. पण प्रत्येक वेळी तो हुशार पक्षी त्याच्या तावडीतून अगदी सहज निसटून जात होता. आणि मग गोष्टीला एक जबरदस्त ट्विस्ट आला. तो पक्षी चक्क माणसाच्या आवाजात बोलला. हो, खरंच. त्याने त्या पारध्याकडे बघून एक श्लोक म्हटला. त्याचा अर्थ साधारण असा होता की, अरे, मी या जंगलात कितीतरी झाडं पाहिली, पण तुझ्यासारखं असं विचित्र वागणारं झाड आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे तो थेट त्या पारध्याची मस्करी करत होता. त्याला सांगत होता की मला तुझा सगळा डाव कळलाय. आता हे ऐकल्यावर त्या पारध्याची काय अवस्था झाली असेल. तो तर पार खचून गेला. त्याच्या लक्षात आलं की हा काही साधासुधा पक्षी नाहीये. तो स्वतःशीच पुटपुटला, अरेच्छा, हा पक्षी तर सापळा ओळखतो, तो तर उडूनही गेला आणि वरून माणसाच्या आवाजात बोलतोय. बस, इतकं बोलून तो निराश होऊन आपल्या घरी परत गेला. इथपर्यंत गोष्ट सांगून बुद्ध थांबले आणि ते पुन्हा वर्तमानात आले. आता वेळ होती सगळ्यात महत्त्वाच्या भागाची. त्या जुन्या गोष्टीतली पात्र आणि आत्ताचे लोक यांना जोडण्याची. म्हणजेच त्या कथेचा खरा अर्थ काय आहे हे सांगण्याची. आणि मग त्यांनी एक प्रश्न विचारला. तर मग सांगा, ते म्हणाले, गोष्टीतला तो अतिशय सावध पक्षी कोण होता? आणि त्याला पकडायला आलेला तो शिकारी कोण? आणि हो, हे सगळं शांतपणे पाहणारी ती वृक्ष देवता कोण होती? आणि मग बुद्धांनी ते रहस्य उलगडलं. ते म्हणाले, तो जो अतिशय सावध आणि हुशार पक्षी होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचा आपला हाच चिकित्सक भिक्षू होता. त्याला पकडायला आलेला शिकारी होता माझा प्रतिस्पर्धी देवदत्त. आणि त्या झाडावर बसून हे सगळं पाहणारी वृक्ष देवता तो मी स्वतः होतो. आता हा खुलासा ऐकून तर सगळेच चकित झाले असणार. पण या कथेमागे एक खूप मोठा, एक असा धडा लपला होता जो कधीच जुना होत नाही. आणि तो फक्त त्या भिक्षूसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. तर मग ह्या सगळ्याचा महत्वाचा मुद्दा काय आहे? तो हा की एखाद्या व्यक्तीचा जो मूळ स्वभाव असतो ना,
जसं की या भिक्षूची अति सावधगिरी, तो अनेक जन्मांपर्यंत तसाच टिकून राहू शकतो. म्हणजे तो फक्त याच जन्मात असं नव्हता, तर मागच्या जन्मी पक्षी असतानाही त्याचा स्वभाव तसाच होता. आणि खरं तर हेच कथा सांगण्याचं खरं सामर्थ्य आहे, नाही का? बघा, बुद्धांनी थेट उपदेश नाही केला. त्यांनी गोष्टीचा मार्ग निवडला. का? कारण एक गोष्ट मोठ्यात मोठ्या, गुंतागुंतीच्या कल्पना सोप्या करून सांगते. कोणालाही न दुखावता, टीका न करता धडा शिकवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सांगितलेला मुद्दा इतका पक्का लक्षात राहतो की तो विसरणं शक्यच नाही. आणि आता जाता जाता एक विचार करूया. जशी त्या भिक्षूच्या सवयीमागे एका पूर्वजन्माची कथा होती, तसंच आपल्या काही खोलवर रुजलेल्या सवयींमागे कोणत्या कथा लपलेल्या असतील? खरंच हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?